कढी हे एक आरोग्यदायी आणि चविष्ट डिश आहे जी नेहमी आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे. तर नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहोत ताकाची कढी. अगदी बनवायला सोपी आहे. खूप मोजक्याच साहित्यापासून बनवलेली आहे. तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी ताक घेतलेलं आहे आणि वाटण घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं, तसंच खूप सारा लसूण घेतलेला आहे ठेचून. तर हे ताक आहे जे आंबटही आहे आणि खूप दाटसरसुद्धा आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 1-2 चम्मच बेसनचं पीठ ॲड करायचं आहे. तर बेसनचं पीठ मिक्स करून घेत आहे. आणि ते बघू शकता, बेसनचं पीठ खूप छान असं मिक्स झालेलं आहे. कुठेही त्याच्या गुठळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत. यानंतर आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती. तसेच कढई थोडीशी हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 1-2 चम्मच तेल ॲड करायचं आहे. यानंतर यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकायचं आहे. तर इथे मोहरी छान अशी फुलली गेलेली आहे. त्यानंतर यामध्ये जिरे टाकलेले आहे. जिरेसुद्धा छान असे फुलले गेलेले आहेत. त्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. तसेच खूप सारा जो ठेचलेला लसूण आहे ते सुद्धा टाकलेले आहे. हे छान असं मिक्स करून घेऊया आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. यानंतर यामध्ये जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते टाकलेले आहे. ते सुद्धा मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मिरचीचा तिखटपणा आहे ते दूर होईल. यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग टाकलेले आहे. तसेच धने पावडरसुद्धा टाकत आहे आणि हळद पावडरसुद्धा टाकलेली आहे. हे सुद्धा मिक्स करून घेऊया. छान असं तेल सुटलेलं आहे वाटणाला. मिरचीसुद्धा छान अशी परतली गेलेली आहे. तर त्यामध्ये जो ताक आहे ते टाकून घेत आहे. तर मिक्स करून घेऊया परत एकदा. आणि हे खूप असं दाटसर वाटते, ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार. जर तुम्हाला आंबट लागत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी ॲड करू शकता. यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. यानंतर कोथिंबीर टाकूया खूप सारी. आणि इथे बघू शकता कढीला छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे. छान अशी हे दाटसर होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे, अगदी लो फ्लेमवरती. यानंतर यामध्ये 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. अगदी मोठं मोठं वाटलेलं आहे ते. त्याने खूप छान चव येते कढीला. अगदी दाटसरसुद्धा झालेली आहे. आणि इथे मी तुम्हाला दाखवते कढी. खूप छान अशी भन्नाट कढी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही भन्नाट रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीसाठी फूडी रोहिणीला नक्की सबस्क्राईब करा.